एका आईनं देवासाठी स्वतःच्या लेकराचं बलिदान दिलं. पण पुढे जे घडलं ते ऐकून अंगावर काटा येईल. एका छोट्याशा गावात चांगुणा नावाची एक गरीब पण परमभक्त स्त्री राहत होती. तिच्यासाठी प्रत्येक साधू म्हणजे स्वतः भगवान शिव होते. तिचा एक छोटासा मुलगा होता, चिलया बाळ. तोच तिचं सगळं जग होतं. एके दिवशी दुपारी तिच्या दारात एक भयानक साधू आला. त्याने म्हटलं, मला खूप भूक लागली आहे, पण मी फक्त मानव मांस खातो. हे ऐकून चांगुणा पूर्ण हादरली. एका बाजूला तिचा लाडका मुलगा आणि दुसऱ्या बाजूला तिची अढळ श्रद्धा. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण मनात एकच आवाज, साधू म्हणजे महादेव, त्यांना नाही म्हणायचं नाही. ती हळूहळू आत गेली. चिलया बाळाला मिठी मारली, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवून सर्वात मोठं बलिदान दिलं. काही वेळातच तिने जेवण तयार केलं आणि त्या साधूला वाढलं. साधू जेवायला बसला, पण अचानक थांबला आणि एका तेजस्वी प्रकाशात बदलला. तो साधू नव्हता, स्वतः भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले. महादेव म्हणाले, चांगुणा, तुझी भक्ती सर्वात महान आहे. मी तुझ्या श्रद्धेवर प्रसन्न आहे. क्षणातच चिलया बाळ जिवंत झाला, हसत तिच्यासमोर उभा राहिला आणि चांगुणाच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्या दिवसापासून तिची भक्ती संपूर्ण गावासाठी उदाहरण बनली. लक्षात ठेवा, देवाला मोठ्या वस्तूंची गरज नसते. खरी श्रद्धा असेल तर देव स्वतः तुमच्यासमोर येतो.